सकाळ सकाळ घेतलाय चाय आणि घेतलाय न्यूट्री चॉईस आणि मला नाही करी कोण चॉईस. धुका बघा कसला. या दुकान मला गाणं आठवलंय. निघालो आपण आईच्या भेटीला. सर्वप्रथम आलो आपण महडला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतला. नंतर आपण गेलो गगनगिरी महाराजांच्या मठात. बघा असं सुंदर दृश्य आहे. तास ऊन होता, फ्रूट्स घेतले आणि निघालो. आणि वाटेत भेटली आपल्याला नेरळ गावाची मानाची पालखी. नंतर आलो आपल्या आईच्या माहेर घराला, दर्शन घेतलं मस्त आणि निघालो. बरोबर 1 वाजता आपण पायथ्याशी पोचलो, दर्शन घेतलं आणि निघालो. बघा 1:15 वाजलाय. न वागायला लागलाय दम. आता घेतलं ऊसाचा रस आणि प्यायला बसलोय. या वाघाने बघा असा गोप लावलाय. 5 पायरीचं दर्शन घेऊन निघालो वरती जायला. आणि वरती जाताच भाई गर्दी काहीच नव्हती. 10-15 मिनटापुरती लाईन होती. मस्त आईचं दर्शन झाला. दर्शन वगैरे घेऊन आपल्याला 2:15 वाजले आणि आपण निघालो जेवायला. इकडं प्युअर व्हेज हॉटेल आहे. मस्त जेवण घेतला. आणि हा बघा बाबू कसा जेवते. चला मस्त जेवतो. हा बघा कसं मोडते, मोड. जेवून आलो आपण मॅप्रोला आणि हे बघा कशी मिठी मारून बसले. तेवढ्यात आपल्या भाईनी पण पॅड बांधले आणि निघाला. न भाईनी केला पैसा वसूल. ट्रे भरून आला. घेतला इकडं फ्लेवर्स. तिने पण ट्राय केलं पण हा ब्लूबेरीचा का बरोबर लागला नाही. आणि बघा दुसरा तिकीट काढला आहे आणि चालली टोला करायला चॉकलेटा. अर्धी चॉकलेटा भरली. इकडं घेतला 5 चॉकलेट. न यो कसं चहा बनवते बघा. तेवढ्यात बाबू बोलते मला पण दाखव भाई, माझी पण माझ्या दाखव. अरे बाबा याला काय झालं आहे, यो कसं चालवते सायकल. तेवढ्यात त्यांनी घेतली बारीक सायकल चालवायला. मग काय बाबू बोलते मी मोठी चालवते. टायगर पॉईंटला आलो, मस्त घेतलाय पेरू खायला आणि मित्रांनो चाललो आपण घरी. नजालमध्ये 5 देवांचं दर्शन केलं आणि चला आता ब्लॉग आपला इथंच एंड करतोय. कसा वाटला ते कमेंट करून सांगा.